वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत टेट क्रमांक 3 म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 जी झालेली आहे तिच्यामध्ये जागा येणार किंवा नाही येणार त्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जास्त संभ्रम आहे. कारण की विद्यार्थ्यांचे जे प्रश्न बघितले मी आणि विद्यार्थ्यांच्या कमेंट्स बघितल्या तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की टेट क्रमांक 3 साठी जागा येणार किंवा नाही येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो आता बघितलंय सद्यस्थितीमध्ये की जो GR आहे ऍक्च्युली कशा संदर्भातला शिक्षक जे आहेत किंवा समूह शाळा जे आहे शाळा बंदचं GR असेल किंवा समूह शाळा संदर्भाचा जो GR आहे त्याच्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे शाळेवर काही संकट आहे का किंवा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार का, शिक्षक अतिरिक्त होणार का, टेट क्रमांक 3 साठी जागा येणार का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे जे भारतातलं चित्र बघितलं होतं आपण की टोटल एकूण शाळा किती आहेत, विद्यार्थी किती आहेत आणि शिक्षकांची किती पदसंख्या लागणार आहे. ठीक आहे, या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जागा येणार किंवा नाही येणार आणि खरोखर टेट क्रमांक 3 साठी किती जागा येणार या संदर्भातची माहिती जी आहे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात, पवित्र पोर्टल किंवा टेट एक्झाम संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा टेलिग्राम चॅनलची लिंक आणि बाकीच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिली महत्त्वाची जी अपडेट आहे ती अशी आहे, तुम्ही बघितलं असेल भारतामध्ये जे आहे सद्यस्थितीमध्ये एक आकडेवारी समोर आलेली आहे की भारतात एकूण शाळा किती आहे, एकूण विद्यार्थी किती आहे आणि शिक्षकांची किती पदसंख्या जी आहे ती आहे आणि किती शिक्षकांची पदसंख्या रिक्त आहे. ठीक आहे, त्या संदर्भातची माहिती समोर आलेली आहे. आता आपण जर विचार केला तर हे सेंट्रल लेवलला आहे आणि जर आपण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये चित्र थोडं वेगळं आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचा विचार केला किंवा आपल्या जर शिक्षक भरतीचा विचार केला आपण शिक्षक भरती 2025 साठी तर त्यासाठी आपल्याला आवश्यक असणारे आपल्या राज्यामध्ये काय स्थिती आहे त्या संदर्भात. तर महाराष्ट्रामध्ये काही काही जिल्ह्यांमध्ये जे आहे शिक्षकांची पदसंख्या चांगल्या प्रमाणात रिक्त आहे. काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची पदसंख्या जी आहे ती कमी प्रमाणामध्ये रिक्त आहे आणि काही ठिकाणी मात्र शिक्षक जे आहेत त्यांची संख्या जी आहे अतिरिक्त होताना दिसेल किंवा तुम्हाला दिसेल की येणाऱ्या संच मान्यतेमध्ये काही ठिकाणी शिक्षक जे आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये जे आहे शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त झालेले दिसतील. आता याचा अर्थ असा आहे का की टेट क्रमांक 3 साठी जागा येणार किंवा नाही येणार ते त्या संदर्भात सुद्धा बघूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे शाळा बंदच्या संदर्भात. तुम्ही बघितलं असेल की अगोदर जे आहे एक पत्र निर्गमित करण्यात आलं होतं कमी पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत त्यांना एकत्रित करावं आणि समूह शाळेची स्थापना करावी आणि नंतर कमी पटसंख्येच्या ज्या शाळा आहे जिथे विद्यार्थी जे आहेत त्यांचं काही अडचण होत असेल किंवा त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांचं नजीकच्या शाळेमध्ये जे आहे स्थलांतर करावं आणि जेणेकरून त्यांना जे आहे चांगल्या प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण जे आहे ते उपलब्ध करून देण्यात यावं. ठीक आहे, या संदर्भाच्या काही गोष्टी होत्या. आता याचा परिणाम शिक्षक भरतीवर होणार का तर बघा याचा परिणाम जो आहे ऍक्च्युली एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही प्रकारची सरकारी शाळा जी आहे ती बंद होणार नाहीये. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं RT ऍक्ट 2009 जो आहे त्यानुसार जर विचार केला आपण तर सरकारी शाळा किंवा बालकांचं जे मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे त्यानुसार त्यांना 1 किलोमीटरच्या आत किंवा कमीत कमी 3 किलोमीटरच्या आतमध्ये जे आहे त्यांना शिक्षण उपलब्ध करून देणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, अजून एक महत्त्वाची गोष्ट काही काही ठिकाणी दुर्गम भाग आहे, वाड्या आहे, वस्ती आहे, तांडे आहे, अशा ठिकाणी दुर्गम भागामध्ये जर विद्यार्थी राहतोय तर त्यावेळेस त्याला येण्या जाण्यासाठी नंतर त्याला शिक्षणासाठी जर दूरवर जावं लागलं तर तो विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याचे पालक ते राजी होतात का. आणि या सगळ्या गोष्टींना शिक्षक संघटना, पालक, विद्यार्थी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या सुद्धा या सगळ्यांच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट होणार नाही. आणि राहिला विषय शाळा बंद किंवा शाळा समूह शाळेचा तर मी तुम्हाला सांगितलं होतं 2023 मध्ये सुद्धा हा मुद्दा वर आला होता. तेव्हा 0 ते 20 पटसंख्येच्या शाळा होत्या. यावेळेस ते प्रमाण कमी झालं आणि आता 0 ते 5 पटसंख्या असलेल्या शाळा ज्या आहेत यांना याच्यामध्ये समायोजित करण्याचा विचार सुरू होता. ठीक आहे, आता होणार काय आहे या ज्या शाळा आहेत कमी पटसंख्येच्या शाळा ऍक्च्युअल मध्ये या शाळा फक्त शासनाचं असं म्हणणं आहे की जर थोड्याफार प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची जर समजा कुचंबना होत असेल किंवा विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेमध्ये जर स्थलांतर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असेल तर त्यावेळेस फायदा आहे. आणि दुसरीकडे जर आपण विचार केला तर विद्यार्थ्याच्या दृष्टीनं तर विद्यार्थ्याला जर समजा जास्त दूर अंतरावर जर जावं लागलं किंवा येण्या जाण्यासाठी जर त्याला प्रवास करावा लागला किंवा त्याच्या घरचे पालक जर राजी नसतील किंवा शिक्षक संघटना किंवा बाकीचे गोष्टी ज्या आहेत किंवा शिक्षक जे आहेत स्वतः ते सुद्धा या गोष्टीच्या विरोधात आहेत
त्याच्यामुळं या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी होणं एवढं किंवा या गोष्टी इम्प्लिमेंट होणं एवढं पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळं आपण जर कायद्यानुसार जर बघितलं किंवा आपण जर सद्यस्थितीमध्ये बघितलं तर RT ऍक्ट 2009 नुसार कोणत्याही बालकाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा जो हक्क आहे तो हिरावून घेता येत नाही आणि कोणत्याही बालकाला शिक्षणापासून वंचित ठेवला जात नाही. त्याच्यामुळे कोणतीही सरकारी शाळा बंद पडायचा विषयच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कमी पटसंख्येची शाळा असेल, शून्य पटसंख्येची जर शाळा असेल तर शून्य पटसंख्येची शाळा जिथे ऑलरेडी विद्यार्थीच नाहीये तर ती शाळा जी आहे कदाचित तिचं समायोजन केल्या जाऊ शकतं किंवा तिला स्थलांतरित केलं जाऊ शकतं. आणि दुसरं जी महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थी संख्या जी आहे ती तर शासकीय शाळेमध्ये फक्त शासनाचं असं म्हणणं आहे की शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढावी, गुणवत्तापूर्ण त्यांना शिक्षण कसं दिलं जावं या संदर्भात प्रयत्न सुरू आहे. तर शाळा जी आहे बंद होणार नाही, कमी पटसंख्येच्या शाळा सुद्धा बंद होणार नाहीये. फक्त जो आपण विचार करतोय की समूह शाळा तयार होईल नंतर शाळेला धोका होईल तर तशा प्रकारची गोष्ट जी आहे विचाराधीन जरी असली तरी सुद्धा ती इम्प्लिमेंट होणार नाही. आणि आता आला प्रश्न आपला टेट क्रमांक 3चा. टेट क्रमांक 3 साठी ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मी. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, अजून डिटेलमध्ये आणि कॉन्फिडेंटली सांगतोय मी की टेट क्रमांक 3 म्हणजे टेट एक्झाम 2025 साठी जी येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती 2025 होणार आहे तर त्याच्यामध्ये ज्या जागा आहे ऍक्च्युली 2024-25 ची संचलन आता सुरू झालेली आहे. एकीकडे तिचं काम सुद्धा सुरू आहे. बिंदू नामावली आणि रोस्टर अद्ययावत करून घेण्याचं काम सुरू आहे. हे काम इतक्या लवकर होणार नाही, हे काम व्हायला थोडा वेळ लागेल. पण जे आहे जागांची आकडेवारी जी आहे तुम्हाला कळेल की जागांची आकडेवारी जी आहे जवळपास 10-12 हजाराच्या वरच जागा ज्या आहेत तुम्हाला संच मान्यता 2024-25 नंतर दिसतील. आता या एक्झॅक्ट फिगर जो आहे किंवा एक्झॅक्ट आकडा जो आहे, एक्झॅक्ट आकडा किती आहे, एक तर 15,000 असू शकतात किंवा 20,000 जागा सुद्धा निघू शकतात किंवा मग कमीत कमी 10,000 जागेवर सुद्धा ही आकडेवारी येऊ शकते. कारण की मी काय सांगितलं, काही जिल्हा परिषदमध्ये शिक्षक जे आहेत त्यांची संख्या रिक्त आहे मागचा आढावा घेऊन, आणि काही जिल्हा परिषदा ज्या आहेत उदाहरणार्थ चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा इथे सुद्धा जागा रिक्त आहेत, तिथे शिक्षकांची गरज आहे. आणि काही ठिकाणी मात्र शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त होताना दिसतात काही जिल्हा परिषद किंवा काही जिल्हा परिषदांमध्ये. मग जिथे शिक्षक अतिरिक्त होत आहेत तिथं तर पदसंख्या रिक्त नाहीये, पण मग बाकीच्या ठिकाणी ज्या रिक्त पदसंख्या आहेत त्या मात्र पवित्र पोर्टलवर येतील. एवढंच नाहीये, जिल्हा परिषदेच्या शाळेचंच नाहीये, फक्त महानगरपालिका नगरपालिकेच्या शाळेच्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर येत असतात, त्याच्यामुळे त्या सुद्धा येतात, मनपा किंवा नफाच्या जागा. आणि खाजगीच्या संख्या ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर मुबलक प्रमाणात शिक्षक जे आहेत रिक्त आहेत त्याच्यामुळे त्या सुद्धा जागा पवित्र पोर्टलवर येतील. त्याच्यामुळे जर आपण आकडेवारी बघितली तर टेट क्रमांक 3 साठी किंवा शिक्षक भरती 2025 साठी जे आहे जागांची आकडेवारी चांगली येऊ शकते. फक्त एक्झॅक्ट फिगर जी आहे ती तुम्हाला संच मान्यता 2024-25 झाल्यानंतर तुम्हाला कळेल. तरी सुद्धा तुम्हाला एक अंदाज आला असेल की 10-15 हजाराच्या आसपास जी आहे ही आकडेवारी भरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जे आहे एवढ्या पदांसाठी, आणि जर समजा ही संख्या वाढली तर 20,000 किंवा 25,000 ते 30,000 पदांसाठी सुद्धा शिक्षक भरती होऊ शकते. तर अशा प्रकारे ही माहिती होती आणि तुम्ही आता टेन्शन फ्री झाला असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल की खरोखर भरती प्रक्रिया होणार किंवा नाही होणार आणि जागा येणार किंवा नाही येणार. तर जागा ज्या आहेत 100% येणार आहे आणि भरती प्रक्रिया 101% होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे टेन्शन फ्री राहा. तुम्ही एक्झाम दिलेली आहे, तुमचं काम आहे फक्त येणाऱ्या काळामध्ये भरती प्रक्रियेच्या ज्या काही प्रोसेस आहे, पवित्र पोर्टल सुरू झालं की रजिस्ट्रेशन नंतर जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम आणि नंतर मग निवड यादीची वाट बघणे, या सगळ्या गोष्टी आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सगळ्यात शेवटी निवड, या सगळ्या गोष्टींसंदर्भात तुम्हाला फक्त तत्पर राहायचंय. कोणत्याच गोष्टी संदर्भात तुम्हाला डिले करायचं नाहीये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही असं नाही व्हायला पाहिजे की तुमचं दुर्लक्ष झालं आणि तुमचं लक्ष नव्हतं. ठीक आहे, तर एखादी गोष्ट तुमच्याकडून मिस होता कामा नये. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी शिक्षक भरतीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तुला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि बाकीचे चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.